हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर किचनवरती पसारा होता कारण का सकाळी आम्ही चहा वगैरे पियालेलो आणि परत झोपून गेलेलो कारण का पिल्लूनी नाईट आऊट केलेला आणि मॉर्निंगला ती ऑलमोस्ट 5 वाजता झोपली. 5 आणि 4 वाजता दीपक असा येतो, त्याच्यामुळे चहा ठेवलेली. सो ते कप वगैरे होते ते ठेवून दिले घासायला. परत भांडी होती ती लावली आणि माझी एक नॅप घेऊन झालेली. ऑलमोस्ट मी 10 वाजता वगैरे अशी उठलेली. सो पहिली भांडी लावून घेतली आणि पहिला कुकर लावून घेते. आज मला करायची होती काळ्या वाटाण्याची भाजी. सो पहिले वाटाणे आहेत ते शिजवून घेतले आणि नंतर मग त्यातला मी आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकेल, कारण का मग असं मिक्स केल्यानं की मग ती एवढी टेस्ट येत नाही. सो आता वाटाणे आहेत ते शिजत ठेवलेत आणि नंतर मग मी मला चहा ठेवेल साईड बाय साईड. म्हणजे ना कधी कधी इतका कंटाळा येतो ना मला जेवण करायचं, खूप म्हणजे पिल्लू जागवते त्याच्यानंतर उठून कामं करायला मला जरा पण नाही होत. आणि आता कुकर लावल्यानंतर म्हटलं बाकी सगळं कामं झालेली. आता ह्या वेली माझ्याकडे आर्टिफिशियल प्लांट्स तर खूप आहेत, तुम्ही तर बघितलं असेल कुठे कुठे वेली वगैरे पानं वगैरे लावलेली आहेत ती. सो ते धुवायचं होतं कारण का त्याच्यावरती खूप सारी डस्ट बसलेली. आता ही समोरची वॉल आहे, तिथले पण मला प्लांट्स काढायचे होते. चेक करत होते तिथे डस्ट बसली आहे का, तर होती म्हणून मी काढलं, नाही तर मी एवढं काढलं नसतं. सो ते पण काढत होती. आणि हे मी कसं लावलं आहे ना ते तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये ना एक्सप्लेन करेल, कारण का मला एक कमेंट आलेली की ते कसं लावलं आहे. तर तुम्हाला मी ते एक्सप्लेन करेल तुम्हाला इन डिटेल, म्हणजे कसं लावलं आहे ते मी तुम्हाला जवळून दाखवेल. सो हे काढून घेतलं सगळं आणि आता ह्यांना पण सगळ्यांना वॉश करेल. सगळे जे प्लांट्स होते आर्टिफिशियल प्लांट्स, फ्लावर्स, झाडं छोटी छोटी असतात ती, म्हणजे छोटे छोटे प्लांटर असतात ते सगळे धुवून घेईल. आणि आत्ता वॉल कशी वाटते, म्हणजे ती बघायची सवय झाली ना त्याच्यामुळे ते एकदम विचित्रच वाटत होती वॉल. सगळं रिकामं वाटत होतं. सो आता ते पटकन धुवून घेईल. पिल्लू आणि पिल्लूचे बाबा होते ते झोपलेले, मग तोपर्यंत मी म्हटलं साईड बाय साईड कुकर होईपर्यंत आणि सगळी कामं झालेली. सो आता हे धुवून घेते कारण का टाईम काढून मला आता सगळं करायचं होतं. जी माझी बाकीची कामं आहेत ते जेवण करून सगळं म्हणजे बाकीची कामं करून पण ही कामं करायची आहेत. आणि तुम्ही बघताय किती सारी छोटी छोटी डस्ट बसते, ते दिसत नाही पण जवळून बघितलं ना तर खूप सारी अशी डस्ट बसलेली. कुकीचे पण केस वगैरे बसलेले त्याच्यावरती. सो म्हटलं आता ह्यांना धुवूनच काढते. सो मी काय केलेलं, थोडंसं लुकवॉर्म पाणी घेतलेलं, थोडंसं गरम पाणी, आणि त्याच्यामध्ये आपलं पावडर टाकली कपड्याची, निरमा नाही, सर्फ एक्सेल किंवा असं काही असेल ते आपल्याकडे, मोस्टली करून असं निरमाच येतं. आणि ते टाकलं आहे. सो थोडंसं आणि सगळे प्लांट्स आहेत ते त्याच्या बकेटमध्ये टाकून थोडंसं वॉश करून त्यांना परत ठेवते आणि परत एकदा पाण्यातून काढेल. असं चालू होतं आणि डस्ट सगळी याच्याने निघून जातं. आणि आता ऊन थोडंसं होतं ना, म्हटलं प्लांट्स थोडेसे हवेत ठेवले ना की ते सुकून जातील, म्हणून मग मी सकाळ सकाळ उठल्या पहिलं हे काम करायला सुरुवात केलं. आज तर मी असंच ठरवलं आहे, काम करता म्हणजे जेवण करता जसा टाईम भेटेल तसं माझी जी नॉर्मल क्लिनिंग होती, जे मला करायचं होतं सॅटर्डेला, ते सगळं करेल. कारण का पिल्लूनी पुरा टाईम मॅनेजमेंट बोलतात ना, आपल्याला जेव्हा काय करायचं असतं तेव्हा बाळ पुरा वेगळाच गेम करून टाकतात. सो असंच काय झालं आहे. सो आता सगळं ते धुवून घेते नीट अगदी आणि मग त्यांना असं सुकवून ठेवलं आहे मी बाहेर. 2 पाण्याने त्यांना धुवून घेतले आणि असं त्यांना वेगवेगळ्या करून ठेवले. छोटे प्लांटर्स वेगळे, परत वेली वेगळ्या, म्हणजे नंतर ते सुकलं ना की मला ते बरं पडेल लावायला. त्याच्यामुळे आता ह्यांना सुकवत ठेवेल. आणि बाल्कनीत माझ्या ऊन खूप येतं आणि हल्ली आहे ना इथे ऊन वगैरे येतं ना प्रॉपर, त्याच्यामुळे माझं स्नेक प्लांट पण चांगलं ग्रो केलं आहे त्यांनी. आधीच्या रूममध्ये एवढं ग्रो नव्हतं करत. ते झाल्यानंतर मग मी भाजी करायला घेतली. भाजी मी काळ्या वाटाण्याची केली, थोडीशी केली एक टायमासाठी. भांडी घासणार होती आणि पिल्लू आमची उठली, बघा काय करते. दीपक झोपलाय, त्याला इग्नोर मारा पिल्लू बघण्याची. जस्ट उठली आहे, जस्ट. ओके पण झोपली आहे तिचं चालू आहे. उठली की क्रँकी नाही होत, फक्त झोप झाली पाहिजे प्रॉपर. तिला भरवेल, नाचणीचं सत्व भरवेल. गरमी खूप आहे, गरमीमध्ये नाचणीचं सत्व चांगलं, उलट थंडावा राहतो. नाचणीचं सत्व थंड असतं, त्याच्यामुळे नाचणीचं सत्व देत जावा गरमीमध्ये. तिला बघते, थोडा वेळ खेळते, तसं खेळून देते, नंतर मी जाईल थोड्या वेळाने, कारण का मी गेली ना की मग व्या करत बसते. त्या काय करते, एकटीच काहीतरी करते.
अरे उठलास? ऑलमोस्ट आमची पिल्लू 1:30 वाजता वगैरे अशी उठलेली. सो तिला जेवायला करायचं होतं. तिला जेवायला मी आज नाचणीचं सत्व केलं, जे की रेडी टू ईट आहे. त्याच्यानंतर मग तिला भरवलं वगैरे आणि जे सगळे प्लांट्स धुतलेले ते सुकलेले मग सगळं लावून टाकलं. वेली ह्या प्लांट्स लावून टाकले. इकडे पण एक वेल लावली आणि बेडरूममध्ये पण थोडी ॲडिशनल वेल लावली, कारण का तिथे मोकळं वाटत होतं. सो तिथे पण एक वेल लावून घेतली. सगळ्यांच्या जागी केलं आणि थोडंसं काहीतरी असं ॲडिशनल केलं. आता इथे समोरची वेल आहे ती फक्त लावायची, इथे पण लावलं आहे. आता ते उद्या लावून घेईल, कारण का आता टाईम नव्हता. मग म्हटलं पहिलं एक्झरसाईज करून घेते. पिल्लूला मी झोपवलं, तिची आंघोळ वगैरे झाली आणि माझी आंघोळ सकाळी झाली नव्हती. मी म्हटलं पहिली एक्झरसाईज करून घेईल आणि मगच आंघोळ करेल. सो पहिली एक्झरसाईज करून घेते. एक्झरसाईज मी मोस्टली करून 5 ते 6 किंवा 6 ते 7च्या दरम्याने करते, जसं पिल्लू झोपते ना तेव्हा. सो आज घरी दीपक होता त्याच्यामुळे एवढं टेन्शन नव्हतं. सो आज थोडा जास्त टाईम केला आणि एक्झरसाईज मी आता हल्ली डेली करते आणि बॉडी वगैरे खूप पेन करते, कारण का सवय नाही आहे ना त्याच्यामुळे. सो मध्ये ब्रेक घेतला नाही की मग परत बॉडी अजून पेन करेल, त्याच्यामुळे मग मी करते, जसं होईल तसं करते. आज दीपक घरी होता तर मी करणार नव्हती, तो होता म्हणून असं नाही, अंग जाम दुखत होते, पण तो बोला कर नाहीतर अजून पेन करेल. सो केली कशी तरी आणि एक्झरसाईज झाल्यानंतर आम्ही खाली जाणार होतो. मग एक्झरसाईज झाल्यानंतर थोडं चहा वगैरे घेतला, कचरा वगैरे काढला, लादी पुसली आणि त्याच्यानंतर खाली जायचं होतं. दिवा वगैरे लावला आणि हे डेली माझी एक्झरसाईज, काही ज्या 2-3 एक्झरसाईज आहेत त्या मी डेली करते, म्हणजे 10-20 मिनिट्स आहेत त्या डेली करते. आणि मग एक सेट असतो तो असा असतो की त्याच्यामध्ये मी रोज काहीतरी नवीन ॲडिशनल घेते आणि 2 सेट आहेत ते मी तसंच म्हणजे तेच कॉमन आहेत ते मी फॉलो करते आणि एक सेट आहे तो तसाच ठेवते. आणि ते झाल्यानंतर घालून आल्यानंतर फिरून वगैरे आलो आम्ही आणि नाही जायचं होतं आम्हाला फिरायला, पण पिल्लू झोपलेली त्याच्यामुळे मग काय ते पॉसिबल नव्हतं झालं. मग माझी आंघोळ वगैरे झाली. त्याच्यानंतर म्हटलं पास्ता करते, कारण का खाली फक्त बिल्डिंग खालीच जाणार होतो, पुढे जाणार नव्हतो. त्याच्यामुळे म्हटलं पास्ता करते. पास्ता होता घरी आणि मी काय केलं, आधी पाणी घेतलं, त्याच्यामध्ये ऑइल टाकलं आणि हा पास्ता, तुम्हाला सांगते तुम्ही हा पास्ता ना जरा पण घेऊ नका, कुठलाही मी तुम्हाला नंतर दाखवेल. बीटचा पास्ता आहे, पण तो शिजायला इतका टाईम लागला ना, जवळजवळ 10 मिनिट्स लागले. खूप म्हणजे खूपच हे आम्हाला जरा पण नाही आवडला पास्ता, टेस्टला पण नाही आवडला. जो मी एक दुसरा घेते तो मी कधीतरी तुमच्याजवळ शेअर करेल. तो मला पास्ता खूप आवडतो, डीमार्टमधूनच मी घेते सहसा, पण मस्त लागतो तो. सो आता पास्ता वगैरे झाला आहे. पिल्लूला पण थोडं भरवणार आहे. मी तुम्हाला बोलली ना की जो पास्ता तो हा पास्ता आहे, मला जरा पण नाही आवडला आणि बीटचा होता ना म्हणून मी घेतला की जेणेकरून पिल्लूला पण भरवेल. पण पिल्लूला भरवला मी थोडासा आणि कमी स्पायसी केलेला, त्याच्यामुळे तिला पण भरवला आणि तिने पण खाल्ला. आणि आता मी खाली जायला निघालो तर पिल्लूचे नखरे बघा. डोकं दुखते यार. तिथे अजून एक सेलो टेप लावू का? नको ना. हां कुकी बघ कशी बघते. चला दीपा घ्या हिला. शी घे ना, केस बांधते ना. आणि मी एक्झरसाईज का चालू केले, माझे असे हे जुने कपडे आहेत, म्हणजे आधी प्रेग्नेन्सीच्या आधीचे, ते मला होत नाही आहेत काय. सो त्याच्यासाठी मी आता एक्झरसाईज करायला चालू केले, कारण का माझे जुने कपडे जे मला आवडायचे ते आता मला हळूहळू व्हायला लागलेत. आधी खूप माझी तब्येत झालेली पिल्लूच्या नंतर,
आता हळूहळू कमी होते एक्झरसाईज, थोडंसं डाईट वगैरे फॉलो करून. आणि आत्ता आम्ही खाली निघालो आहे. पिल्लूला फक्त बिल्डिंग खालीच फिरवणार होतो, त्याच्यामुळे एवढं काय नाही. मी फक्त रेडी झाले चेंज वगैरे करून, कारण का मी फक्त सॅटर्डे संडेलाच बाहेर पडते असं कुठे, नाहीतर नाही पडत. मग असंच थोडंसं कपडे चेंज केले की जरा बरं वाटतं. आणि पिल्लू आता तुम्हाला तर माहिती आहे की आमची पिल्लू चालायला लागले, ऑलमोस्ट थोडं चालते, एवढं पण नाही चालत. सो तिला असं डेली प्रॅक्टिस करवतो आम्ही, म्हणजे खाली गेलो की हात पकडतो, घरी गेलो तरी पण चालवतो. आता तिला कुठे जायचं असेल ना, ती आमचा हात पकडून स्वतःच घेऊन जाते. आणि आता तिची स्पीड बघा केवढी आहे. तिला एवढं माहिती आहे की बिल्डिंगच्या बाहेर, घराच्या बाहेर निघालं की बिल्डिंगच्या आवारात फिरलो की आपल्याला बाहेर जायचा गेट कुठला आहे ते पण तिला माहिती आहे. आणि तिला बॅलेन्स करायचं असतं ना, म्हणून ती आहे ना एका हाताने तिचा टी शर्ट पकडते, जेणेकरून तिला असं वाटते की माझा बॅलेन्स राहील. तुम्ही बघते प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला तसंच दिसेल की एका हाताने ती तिचा टी शर्ट पकडते, ती बॅलेन्स करायला बघते. आणि आता मे बी ती 2 आठवड्यामध्ये प्रॉपर चालेल, विदाऊट असं लुडबुड करता किंवा पडता वगैरे. आता ऑलमोस्ट अशी चालते, पण एवढं नाही प्रॉपर चालत. तिला ना थोडंसं उठायला आणि बसायला अजून एवढं नाही जमत. तोल जातो, पकडून धरून उठते, पण असं डायरेक्ट उठायला गेलं नाही की उठते, पण थोडासा तोल जातो. 2दा उठली तर तिसऱ्यांदा पडेल, तिसऱ्यांदा उठली तर चौथ्यांदा पडेल, असं तिचं चालू. अजून पण एवढा तिला बॅलन्स नाही जमत. कसं असतं, बाळाचं एखाद्याचं वेट जास्त असतं त्याच्यामुळे. आणि आता आज रात्रीच्या जेवणात तिला मी होममेड सॅरलॅक्स देते. आता हल्ली ना ती बाहेरचं बोलते, घरचं खायला खूपच नाटक करते. घरचं खाते, पण आधी कसं डाळ राईस, ओट्सची खिचडी किंवा असं वेगवेगळं काय खायची, पण आता तसं नाही खात आहे ती. तिला आमच्यातलं खाते. मग ती स्पायसी असेल, कसं असेल ते खाते, पण ती आता तिचं जर्रा पण नाही खात. फक्त हे होममेड सॅरलॅक्स आणि नाचणीचं सत्व बोलाल तर ते आवडीने खाते. पण तुम्ही डाळ भात करा किंवा काय करा, ती जर्रा पण खात नाही. त्याच्यामुळे हल्ली मी अशा रेसिपी टाकत नाहीत नवीन, कारण का ती खातच नाही आणि मग ते वेस्ट होतं. करते मी भरपूरदा ट्राय केलं, पण ती खातच नाही. मग मला परत ह्याच्यावरच स्विच मारावं लागतं. आता परत मला कसं ना कसं तरी तिला त्या रूटवर आणावंच लागेल. सो भांडी आम्ही वगैरे जेवलो, त्याच्यानंतर मी भांडी क्लीन करत होते आणि मग मला हे दिसलं, हे जे प्युरिफाईड आहे त्याच्या खालच्या बेसला बघा किती सारी घाण आहे. आणि हे DIY लिक्विड आहे, जे की मी आधी तुमच्याजवळ शेअर केलेलं. आणि हे आहे ना कॉलिननी जात नव्हतं. मी म्हटलं ह्या लिक्विडनी बघूया जात आहे का. सो मी इथे स्प्रे केला आणि 2 मिनटं फक्त ठेवलं आणि त्याच्यानंतर ते वाईप करेल. तर तुम्ही पुढे बघा त्याचा रिझल्ट काय येतो. अगदी म्हणजे ना क्लीन निघालं, क्लीन तुम्ही बोलू शकता. थोडंसं मी जास्त एफर्ट्स घेतले नाही, कारण का एवढं मला पुसता येत नव्हतं. पिल्लूचा टाईम झालेला झोपायचा आणि ती किरकिर पण करत होती, आंघोळ पण तिला घालायची होती. त्याच्यामुळे मी जसं होईल तसं पुसलं. आता परत सेकंड पुसेल ना तेव्हा ते पुरं क्लीन होईल. म्हणजे इतकं लिक्विड ते चांगलं आहे ना, कॉलिनपेक्षाही चांगलं लिक्विड आहे हे. थोडंसं आपण अजून एक्स्ट्रा प्रेशर देऊन पुसलं ना, तर जेवढं आहे ना घाण तेवढी सगळी निघून जाईल. मला तर हे लिक्विड खूप आवडलं. फक्त मी तुम्हाला एक सांगते, जर तुमच्याकडे स्टीलची शेगडी असेल, गॅस असेल, तर तुम्ही आहे ना त्याच्यावरती हे लिक्विड यूज नका करू, कारण का तो एवढा इफेक्ट देत नाही. आणि आहे ना ते त्या आपण स्प्रे करतो ना, त्याचे जे वॉटर स्प्रिंकल असतात ना, ते मग ते स्टीलच्या ह्याच्यावर पडले ना, मग ते डाग राहतात. सो तुम्हाला सांगते, हे लिक्विड तुम्ही गॅसवर मारू नका. मी आधी तुम्हाला सांगितलेलं की हे तुम्ही गॅस क्लिनिंगला यूज करू शकता, पण नका करू. मला नंतर थोड्या दिवसांनी कळलं. आणि माझ्या किचनमधून व्ह्यू बघा, काय मून दिसतो, रात्रीचा मून दिसतो, सकाळचा सन दिसतो. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि लास्टला मी तुम्हाला शो केलं की जे मी प्युरिफाईड आहे ते क्लीन केले, ते कशाप्रकारे क्लीन झाले, ते अगदी इफेक्टिव्ह आहे. फक्त स्टीलवर यूज करू नका, बाकीच्या गोष्टींवर यूज करू शकता. सो क्लीन झालं आहे. सो चला, बाय बाय.